राज्यामधल्या देवस्थानांच्या इनाम जमिनींच्या कायद्याच्या मसुद्याला स्थगिती देण्यात आली आणि या संदर्भामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माहितीही दिली आहे। आक्षेप आणि हरकती आल्यामुळे कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती दिल्याचं त्यांनी म्हटलं। समिती स्थापन करून कायद्याचं प्रारूप नव्यानं ठरवलं जाणार आहे। या समितीमध्ये महसूल सचिव, 2 विभागीय आयुक्त, 3 जिल्हाधिकारी आणि 15 देवस्थान प्रतिनिधी असतील अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत आमचे सर्व जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल। 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सुनावणी घेऊ। 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।